गरमागरम आपला अंडा तवा पुलाव झालेला आहे। सुंदर अशी प्लेटिंग केलेली आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे। नमस्कार, मी आरती। माझ्या अन्नपूर्णा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। श्री स्वामी समर्थ ब्लेस यू, थँक्यू। आज तुम्हाला नॉनव्हेजची रेसिपी दाखवणार आहे, ते म्हणजे अंडा तवा पुलाव। तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी दाखवते। मस्तपैकी असा अंडा तवा पुलाव बनवलेला आहे आणि हा अंडा तवा पुलाव तुम्ही पार्टीमध्ये तुम्ही बनवू शकता। गेस्ट आले तर असा झटपट असा होणारा हा अंडा तवा पुलाव आहे। एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवणार आहे। मी 2 कप बासमती तांदूळ घेतलेले आहे। बासमती हे बघा, मोठा तांदूळ आहे। शक्यतो जुनाच तांदूळ वापरा, किंवा तुमच्याकडे नसेल तर कोलम तांदूळ वापरलात तरी चालेल। मी अर्धा तास बासमती तांदूळ भिजवत ठेवलेला। आता मी हे पाणी काढून टाकते। टोपामध्ये मी अगोदरच पाणी गरम करत ठेवलेलं। गरम पाण्यामध्येच आलं लसूणची पेस्ट घालायची, 2 चमचे मीठ घालायचं आहे। आता आपण भिजवलेले तांदूळ आपल्याला घालायचे आहेत। आणि अर्धा लिंबाचा रस आपल्याला घालायचा आहे। लिंबाचा रस घातल्यामुळे आपले तांदूळ स्वच्छपणे पांढरे शुभ्र होतील। आता आपल्याला पाण्याला चांगली उकळी येऊ दे। तांदूळ घातल्यामुळे पाण्याची उकळ कमी झालेली आहे। आता फास्ट गॅसवरच आपल्याला झाकण न ठेवता तांदूळ 80% शिजवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला आलं लसूणची पेस्ट नाही घालायची असेल तरी काही हरकत नाही। मी भात चेक केलेला, तर भात 80% शिजलेला आहे। म्हणजे आपण कसं ओळखायचं ते तुम्हाला मी सांगते। मला 1 शीत घेतलेला आहे आणि याचे 2 तुकडे झाले ना, हे बघा स्मॅश झाला ना, म्हणजे समजून जायचे की आपला भात शिजलेला आहे। अजून एकदा दाखवते, हे बघा लगेच तुटत असेल तर समजून जा आपला भात चांगला शिजलेला आहे। आता मी हे पाणी पूर्णपणे काढून घेते। भात पूर्णपणे थंड झालेला आहे आणि पाणी पूर्ण काढलेलं आहे। तुम्ही जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही हा भात फ्रीजमध्ये ठेवू शकतात, किंवा तुमच्याकडे शिळा भात असेल त्याचाही तुम्ही वापर करू शकतात। आता मी भात हा डबल झालेला आहे, म्हणजे 4 कप झालेला आहे। साहित्य सांगत आहे अंडा तवा पुलाव बनवण्यासाठी। मी 4 मोठे कांदे घेतलेले आणि ते उभे कापलेले आहेत। शिमला मिरची 2 घेतलेल्या आहेत, त्याही उभ्या कापलेल्या आहेत। टोमॅटो घेतलेले आहेत 4, तेही उभे कापलेले आहेत। लसूण पाकळ्या 7-8 घेतलेले आणि त्याचे बारीक चिरलेले आहेत। लसूण चांगली वापरायची। आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, ही खलबत्त्याने ठेचलेली आहे। कोथिंबीर आणि सुखे मसाले पण मी सांगणार आहे। बटरचा वापर करणार आहे, तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल। हळद घेतलेली आहे, लाल तिखट, गरम मसाला हा घरगुती मसालाच आहे। धना पावडर ही घरी मी बनवलेली आहे। जिरं आणि मीठ। अंडी घेतलेली आहेत, 5 अंडी घेतलेली आहेत आणि ती फेटून घेतलेली आहेत। आता मी कढई ठेवलेली आहे, पण मग आपल्याकडे मोठा तवा नसतो तर माझ्याकडे ही कढई आहे, मी त्याचा वापर करणार आहे। हॉटेलमध्ये मोठा तवा असतो, त्याच्यामध्ये हा अंडा तवा पुलाव केला जातो, पण सहसा आपल्या घरामध्ये मोठा तवा नसतो, तर मी कढई आपण वापरू शकतो। तर ही मोठी अशी कढई आहे। आपल्याला तेल घालायचं आहे, त्याला बटर घालायचं आहे। बटर जर तुम्हाला घालायचा नसेल ऑप्शनल आहे। बटर चांगलं मेल्ट झालेलं आहे। आता आपल्याला जिरं घालायचं आहे, 1 टेबलस्पून। जिरं चांगलं फुललेलं आहे। आता मी लसूण घालत आहे, बारीक लसूण। लसूण छानपैकी आपण तेल आणि बटरमध्ये फ्राय करून घेऊया। आता आपल्याला आलं लसूणची पेस्ट
घालायची आहे, ती आपण तेलामध्ये भाजून घेऊया. आता आपल्याला कांदा घालायचा आहे, पण आपण असा मोकळा करून घालायचा आहे. गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आहे. आणि आता आपण हा कांदा भाजून घेऊया. कांदा भाजून घेतलेला आहे, हे बघा. आता आपल्याला टोमॅटो घालायचा आहे, थोडीशी कोथिंबीर, मीठ, कांदा, टोमॅटो सुद्धा आपण भाजून घेऊया. मीठ घातल्यामुळे आपला टोमॅटो लवकर शिजेल. आपण मसाले घालत आहोत, तर गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे. मिरची पावडर घालत आहे 2 टीस्पून, हळद घालत आहे अर्धा टीस्पून, धना पावडर घालत आहे 3 टीस्पून घालायचं आहे. गरम मसाला घालायचा आहे. आता मी थोडासा गरम मसाला वापरत आहे. थोडीशी कोथिंबीर, पुदिनाची पानं नक्की घाला, मी घालायला विसरली, मी आणायलाच विसरलेली, म्हणून आपण मसाले भाजून घेऊया. गॅसची फ्लेम आता वाढवलेली आहे. मसाले करपू नये म्हणून आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. ते मसाले आपण परतून घेऊया या बटर आणि तेलामध्ये. त्यात आपली मसाला तयार झालेला आहे आणि रंग पण एकदम सुरेख आलेला आहे, लालसर असा. आता आपल्याला उभी चिरलेली शिमला मिरची घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. लक्षात ठेवा, आपण भातामध्ये सुद्धा ही मीठ घातलेलं आहे. अंदाजे तुम्ही मीठ घाला मसाल्यामध्ये. आता शिमला मिरची सुद्धा गॅसची फ्लेम फास्ट करून 1 मिनिट आपल्याला भाजून घ्यायची आहे. शिमला मिरची सुद्धा चांगली भाजून घेतलेली आहे. आता आपल्याला फेटलेलं अंड घालायचं आहे आणि ते घालूया. आणि गॅसची फ्लेम फास्ट करून आपल्याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे हे बुर्जी करायची आहे आपल्याला. असं फेटून घ्या. हे बघा, आपली बुर्जी तयार झालेली आहे. आपला मसाला रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकतात किती सुंदर रंग आलेला आहे, मस्तच. अर्धा मसाला मी काढून घेते, ते मी तुम्हाला सांगते. मसाला आपण पसरवलेला आहे. गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे. आणि शिजवलेला भात आपल्याला अर्धा घालायचा आहे. आता आपल्याला थोडासा गरम मसाला घालायचा आहे. कोथिंबीर आणि पुदिनाची पानं नक्की घाला. घेऊया आणि लक्षात ठेवा, हा चमचा असा घालायचा आहे, ढवळत बसायचं नाही आहे, एकदम अलगद. त्यामुळे आपले तांदूळ म्हणजे भात तुकडे होणार नाही, अगदी अख्खे राहते. आता फर्स्ट लेअर झालेला आहे. पुन्हा सेम आपल्याला प्रोसिजर करायची आहे. आता हा अर्धा मसाला तोही घालायचा आहे. भात घालायचा हा उरलेला. गरम मसाला, पुदिनाची पानं नक्की घाला, माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी नाही घातलेले आहे. कोथिंबीर आणि अगदी हलक्या हाताने अगदी या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. त्यामुळे आपला सगळे लेयर्स पण एकदम परफेक्ट झालेले आहे आणि मसालाही सगळ्या भातांना लागलेला आहे. तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा. आणि हा अंडा तवा पुलाव 4 ते 5 जणांसाठी योग्य प्रमाण आहे. तयार झाला अंडा तवा पुलाव, एकदम मस्तपैकी असा झालेला आहे. आता मी अंडी उकडलेली आहेत आणि उकडून असे 2 भाग केलेले आहेत. आता आपल्याला हे तव्यावर फ्राय करायचे आहेत. 7 अंडी घेतलेली, कोथिंबीर घेतलेली आहे, बटर आहे, तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात अंडी फ्राय करण्यासाठी, मीठ, लाल तिखट,
गरम मसाला आणि हळद. आता आपण अंडी तव्यावर फ्राय करून घेऊया. तवा चांगला तापलेला आहे. आता मी स्लो गॅस करत आहे. हा भाकरीचा तवा आहे. आता मी बटर घालत आहे. तुम्ही तेलाचा वापर केलात तरी चालेल. आता आपल्या वरून पुन्हा सेम मसाले घालायचे आहेत. हळद घालत आहे चिमूटभर, लाल तिखट चिमूटभर घालायचं आहे, मीठ, थोडीशी कोथिंबीर. आपली खालची बाजू चांगली 1 मिनिट फ्राय करून घेऊया. आता आपण अंडी पलटून घेऊया. अगदी अलगद पण सगळी अंडी पलटून घेऊया. एकदम अलगद, आता अंड्याचा बल्ब निघेल. तुम्ही बघू शकतात वरची बाजू छानपैकी भाजून घेतलेली आहे. आता खालची बाजू सुद्धा आपण 1 मिनिट भाजून घेऊया. आता खालची बाजू सुद्धा छानपैकी भाजून घेतलेली आहे. आता आपल्या वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आपल्या अंडी सुद्धा फ्राय झालेली आहेत. आता मी बाउलमध्ये सर्व करून घेते. गरमागरम आपला अंडा तवा पुलाव झालेला आहे. पण आपण कढईमध्ये केलेला आहे हा अंडा तवा पुलाव. आणि आपण फ्राय केलेली अंडी घालायची आहे. एकदम मस्तपैकी आपली फ्राय झालेली आहे. तुम्ही बघू शकता सुंदर अशी प्लेटिंग केलेली आहे. नक्की माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कोथिंबीर घातलेली आहे. तुम्ही बघू शकतात अंडा तवा पुलाव मस्तपैकी रेडी झालेला आहे. आणि मस्तपैकी हे बघा छानपैकी असा बनवलेला आहे. तुम्हाला मी टेस्टिंग दाखवते. हॉटेलला पण भारी झालेला आहे. हॉटेलपेक्षा खूप छान झालेला आहे. आणि आपण घरी बनवलेला आहे. आणि भरपूर असा आपण बनवलेला आहे. आणि हे मेजरमेंट मी 4 ते 5 जणांसाठी अंडा तवा पुलाव कसा बनवायचा हा व्यवस्थितपणे टिप सकट सांगितलेला आहे. आणि जर तुमच्याकडे उरलेला भात असेल तो तुम्ही वापरू शकता. किंवा टिफिनला द्यायचं असेल तर आदल्या दिवशी तुम्ही तांदूळ भिजत घालून 20 मिनिटं शिजवलात आणि सकाळी तुम्ही तयार केलात अंडा तवा पुलाव तरीही हरकत नाही. टिफिनला सुद्धा उपयुक्त आहे. इवन पार्टी असेल, लहान मुलांची किड्स पार्टी असेल किंवा मोठ्या माणसांची असेल तरी हा अंडा तवा पुलाव एकदम झटपटपणे बनवू शकतो. आणि हा 4 ते 5 जणांसाठी आहे. आणि फ्राय केलेली ही अंडी सुद्धा छान फ्राय झालेली आहेत. मस्त झालेलं आहे. तर मी व्हिडिओ संपवते. आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.